मुकादम म्हणत होता राईडला चला. मुकादमाची रिॲक्शन बघून डायरेक्ट वेव्ह पूल मध्ये पडत गेलो. वेव्ह पूल मध्ये पडत गेल्यावर असा फुल इकडे धिंगाणा चालला होता. फुल नाचत वगैरे होतो. डायरेक्ट समुद्रावर लाटा येत होत्या. समुद्रावर लाटा घेऊन इकडे बाहेर आलो तर आपला टोळीतला ड्रायव्हर असा गारटला होता. मग त्याला म्हणलं आता याला एकदा बुचकाळून जाणू. मग शुभन मी एक एक पाय धरला. असा बुचकाळीत नाही. त्याचं बेसमेंट असा घासत होता की मोकर बेकार. असं फायनली बुचकाळून घेतलाय. म्हणलं नंतर सोडून द्यावा, कारण त्याला सोडून आपल्या टोळीत कोणालाच गाडी येत नव्हती. टोळीतल्या ड्रायव्हरला बाहेर काढून इकडे सर्वजण आहे ना बीचच्या कडेला झोपायचा आनंद घेत होते. म्हणलं आपण पण झोपून घेऊ. झोपून झाल्यानंतर इकडे पुढे निघालो होतो आणि इकडे चालता चालता भैया ना हॉल काढला आणि खाली डायरेक्ट पाळला. तर खाली पाळला तर भैयाने डायरेक्ट मांडी घातली, डायरेक्ट पिक्चर स्टाईल केलं. म्हणलं ही माझी बसाई स्टाईल आहे. सगळ्यांना म्हणलं बसा बसा. असा आपला भैया भाऊ लय डेंजर माणूस आहे. नातकुडा कसा आहे. मग भैयाची ऍक्शन झाल्यानंतर बारकाला पोरांच्या स्लाइड मध्ये जायचा निर्णय घेतला आणि सगळेजण इकडे निघाले. तर बाबूची रिॲक्शन बघा. मग काही एक झाले की एक अशी राईड घेतली. तर ह्या राईड मध्येच मॉडेल राईड पेक्षा ह्या राईड मध्ये एवढी मजा येत होती की नादच पुढा. कारण ह्या राईड मध्ये गर्दी नव्हती काय नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे एका मागे एक जायचो आणि सगळे एकमेकाच्या भावकांडी. इथे ऍडव्हेंचरस राईड पण होत्या. ह्या जाळून चलत जायचं. आपलं एवढा मोठा शुभम पण याच्यावरून जात होता तरी पण काही जाळी तुटत नव्हती. इकडचं पाणी तर एवढं गार होतं की फुल मज्जा अशी. तर इकडच्या राईडलाच अशी मजा येत होती. त्याच्यामुळे आम्ही इकडेच खेळत बसलो. आणि आपला हा भैया मागं बघा कसं डायरेक्ट पिक्चर स्टाईल करतोय. ते गेम नाही का टेम्पल रन तसं. सगळे एकमेकाच्या पकडे असे येऊन पडायचे आणि सगळे गुंतून पडायचे. काही खाली उड्या वगैरे खाऊन अशी फुल मज्जा. तिथलचे लोक आमच्या का असले बेकार बघत होते, कारण आपले पोरं चाळीच असे करत होते. आपले पार्टनरचे पोरं दुष्काळी भागातले म्हणले विशेष. आपले दुष्काळी भागातले पोरं पाण्यात गेले असे वावसाळेवाणी करत होते की कुठं पडावं कळत नव्हतं. कारण पोरांनी निर्णय असा घेतला होता की इथून पैसे वसूल करूनच बाहेर पडायचे. त्याच्यामुळे पैसे वसूल करायचं कार्य आपलं चालूच होतं. आणि त्याच्यामुळे इकडून तिकडून असं ऍडव्हेंचरस राईड पण चालू होत्या. त्याचा फुल एन्जॉय चाललेला आहे.